पण नमस्कार शेतकरी मित्रांनो, उत्कृष्ट यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचा मित्र सिद्धार्थ तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आता सगळीकडेच गहू, हरभरा आणि मका यांच्या पेरण्या झालेल्या आहेत। तर यामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला रानडुकराचा त्रास आता दिसायला सुरू होईल। मका आणि हरभऱ्यामध्ये तर प्रचंड मोठ्या प्रमाणात या डुकरांकडून त्रास दिला जातो। तर या डुकरांना अगदी कमी खर्चात पळवण्यासाठी एक आपण जुगाडू आयडिया घेऊन आलेलो आहोत। तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे बघा, इथं आपण एक लोखंडाची सळी घेतलेली आहे। इथं माझ्याकडे थोडीशी छोटी सळी आहे, पण आपण इथं 4 ते 4.5 फुटाची सळी वापरणार आहोत। त्यानंतर एक पोतं घेतलेलं आहे आणि थोडीशी तार घेतलेली आहे। त्यानंतर आपल्या लाल मिरच्या ज्या असतात त्या आपल्याला घ्यायच्या आहेत थोड्याशा, एक अर्धा किलो पुरेशा होतील। आणि त्यानंतर एक अर्धा लिटर आपलं इंजिनचं जळालेलं ऑइल हे आपल्याला लागणार आहे। तर कशा पद्धतीने आपण हे जुगाड बनवणार आहेत ते बघून घेऊ चला। हे असं पोतं घेतल्यानंतर त्याला जमिनीवर व्यवस्थितरित्या अंथरून घ्यायचं आणि आपण जे इंजिनचं काळं ऑइल घेतलेलं आहे ते या आपण झाकणाला बघा छिद्र पाडून घेतलं आहे। तर यातून असं या पोत्यावर हळूहळू थोडंसं पसरवायचं। हे इंजिन ऑइल पसरून झाल्यानंतर थोड्याशा मिरच्या घ्यायच्या आणि त्यासुद्धा अशा पोत्यावर सगळीकडे पसरून घ्यायच्या। लक्षात ठेवा, जेवढ्या जास्त तिखट लाल मिरच्या आपण वापरू तेवढा हा उपाय प्रभावशाली ठरणार आहे। मिरच्या टाकून झाल्यानंतर आपण थोडंसं ऑइल पुन्हा एकदा यावर टाकून घेणार आहोत। यामध्ये आपण थोडंसं ग्रीस वापरलं तरी चालू शकतं। ग्रीस जाळल्यावर सुद्धा अगदी उग्र वास येतो आणि त्यांनी आपले रानडुकरं आहेत ते पळून जातात। त्यानंतर हा सळी किंवा गज घेऊन आपण या पोत्यावर ठेवणार आहोत आणि ह्या पोत्याचा एक असा रोल बनवून घेणार आहोत। थोडक्यात आपल्याला या सळी आणि पोत्याची एक मशाल बनवून घ्यायची आहे। आता ही मशाल तयार झाल्यानंतर आपण तारीच्या साहाय्याने त्याला घट्ट आवळून घेणार आहोत। लक्षात घ्या मित्रांनो, इथं आपल्याला हे जुगाड बांधण्यासाठी लोखंडाचीच तार वापरायची आहे। जर आपण प्लास्टिकची लेस किंवा बारदाना बांधण्यासाठी किंवा गुणी शिवण्यासाठी आपण जे लेस मागवतो ती जर प्लास्टिकची लेस वापरली तर हे पेटवल्यानंतर ती लेस लगेच जळून जाते आणि हे जे पोतं आहे ते सगळं या सळीतून सुटतं आणि आपल्या जुगाडचा काहीही उपयोग होत नाही। त्यामुळं इथं आपल्याला लोखंडाचीच तार वापरायची आहे। अशा पद्धतीने अगदी घट्टपणे हे पोतं या सळईला आपण बांधून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपली ही मशाल तयार झाली आहे। यावर पुन्हा एकदा आपण वरून इंजिन ऑइल टाकणार आहोत। अगदी ही मशाल काळी होईपर्यंत आपल्याला इंजिन ऑइल यावर टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त वेळापर्यंत याचं धुपण चालत राहील। चोबाजूने एकदा व्यवस्थित हे आपण इंजिन ऑइल टाकून घेणार आहोत। आता हे इंजिन ऑइल टाकून झाल्यानंतर आपली जुगाडू मशाल अगदी पूर्णपणे तयार आहे। तर शेताच्या मध्यभागी किंवा संपूर्ण शेतात धूर जाईल अशा ठिकाणी आपल्याला ही मशाल खोचायची आहे। तर आपण इथं शेतात खोचून घेऊया। अशा पद्धतीनं आपली मशाल लावून झाल्यानंतर आपण माचीसच्या साहाय्याने त्याला आग लावणार आहोत। तर आपण वरून किंवा खालून कुठल्याही पद्धतीने आग लावू शकता। शक्यतो खालून आग लावल्यानंतर त्याचं धूर हा चांगल्या पद्धतीने होत असतो। ही आपली जुगाडू मशाल पेटवल्यानंतर आपण थोड्या वेळासाठी म्हणजे 4 ते 5 मिनिटासाठी ही आग तशीच ठेवणार आहोत, जेणेकरून हे पोतं चांगल्या पद्धतीने पेटलं जाईल। आता इथं आपण बघू शकता चांगल्या पद्धतीने हे पोतं पेटलं आहे। तर त्यानंतर आपण ही मशाल पुन्हा एकदा काढून घेणार आहोत आणि त्यावर माती टाकून त्याला विझून घेणार आहोत। इथं आपण पेटवण्यासाठी ऑइलचा वापर केल्यामुळं आपल्याला सहजासहजी ही आग विझत नाही, त्यामुळे आपण माती टाकून ही आग विझवणार आहोत। अशा पद्धतीने बघू शकता ही आग आपण विझवून घेतलेली आहे। त्यानंतर पुन्हा आपण शेतामध्ये ही मशाल लावून देणार आहोत। इथं बघू शकता या पोत्यातून अतिशय उग्र वासाचा असा धूर निघायला सुरुवात झाली आहे। मित्रांनो, तुम्हाला जर ही मशाल अतिशय सोप्या पद्धतीने बनवायची असेल किंवा इतकं सगळं सामान वापरून जर तुम्हाला ही मशाल करायची नसेल तर याचं आणखी एक कारिगर प्रयोग आपण करू शकतो। तर त्यासाठी काय करायचं आहे, एक छोटं मडकं घ्यायचं। त्या मडक्यामध्ये ज्या पद्धतीने आपण इथं आग लावली तशी आग निर्माण होण्यासाठी थोडेसं कोळसे आपण तिथं टाकणार आहोत, गरम किंवा जळते कोळसे। त्या कोळशावर आपण थोड्याशा मिरच्या आणि एक थोडंसं ग्रीस टाकणार आहोत, जेणेकरून त्याचा धूर होईल। आणि एक शेताच्या आकारानुसार 4 ते 5 मडके आपण ठिकठिकाणी शेतामध्ये ठेवणार आहोत। तर दोन्हीपैकी कोणताही प्रयोग केला तरी देखील तुमच्या रानडुकरावर एक रामबाण इलाज केला जाऊ शकतो। मित्रांनो, ही मशाल बनवताना काही खबरदाऱ्यासुद्धा घ्यायची गरज आहे। तर आपण शक्यतो जर ऊसाच्या शेजारी ही मशाल वापरत असू तर ही मशाल पडणार नाही
किंवा तिचं जी काय थिंगी आहे ती उसाला वगैरे लागणार नाही किंवा कापाशीचं शेत असेल तर त्यामध्ये जाणार नाही याचीसुद्धा खबरदारी घेणं गरजेचं आहे, कारण त्यामुळे आगसुद्धा लागू शकते. मित्रांनो, तुम्हाला हे जुगाड कसं वाटलं आणि तुम्हाला देखील शेतामध्ये किती प्रमाणात रानडुकरांचा त्रास होतो हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि हे जुगाड करून बघितल्यानंतर खरंच तुमच्या शेतातले डुकरं पळले का हे सुद्धा आम्हाला सांगायला विसरू नका. नक्कीच या जुगाडामुळं तुमच्या शेतातील रानडुकरं पळवायला मदत मिळेल ही आशा आहे. भेटूया पुढच्या वेळेत. तोपर्यंत जय जवान जय किसान. धन्यवाद.